श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी हरिभक्तपरायण पल्लवीताई वागचौरे। आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे। सर्व ताईदादांना कळवण्यात आनंद होत आहे की आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूरशिंगोटे, पळसखेडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, मठाधिपती माननीय गुरुवर्य श्री प्रदीप दादा सोनवणे दादांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दत्त जयंती निमित्त आपल्या मठामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये भव्य दिव्य सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे तथा स्वामी चरित्र कथेचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण सर्व ताईदादांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहायचे। या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित राहिल्यानंतर आपली चहा, नाश्ता, जेवण व राहण्याची सगळी सोय ही विनामूल्य असणार आहे। आपल्याकडे ग्रंथ असेल तर आपण घेऊन येऊ शकता, नाहीतर आपल्या मठामध्ये गुरुचरित्रचा ग्रंथ, चौरंग, आसन, बसकर सगळं या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे येताना आधार कार्ड आणणं हे कंपल्सरी बंधनकारक असेल। आजी आजोबा असेल, पारायण वाचता येत नाही, काही हरकत नाही, त्यांच्यासाठी दादांनी टेबल व खुर्चीची सुंदर व्यवस्था करून ठेवलेली आहे। आपल्यासोबत लहान मुलं असतील त्यांना देखील मामाच्या गावाला घेऊन यायचं आहे, कारण ताई दादांसाठी हे माहेरघर आहे, तर लहान मुलांसाठी हे मामाचं गाव असणार आहे। दादांनी त्यांच्यासाठी देखील मामाचं गाव हे गार्डन तयार करून ठेवलेलं आहे। त्यांची देखील दूध बिस्किटची व्यवस्था आपल्या मठामध्ये केलेली आहे। या कालावधीमध्ये 3 तारखेला वारुळावरती श्री स्वामी समर्थ महाराज विराजमान असलेलं आपलं जे मंदिर आहे, जगातील एकमेव मंदिर, या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। दत्त जयंतीला सुंदर असा कार्यक्रम मोठा होणार आहे आणि 5 तारखेला काला असणार आहे। या वेळेमध्ये कीर्तन, स्वामी चरित्र कथा व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुरुचरित्र पारायण होणार आहे। तरी मी पल्लवीताई वागचौरे सर्व ताईदादांना आग्रहाचं आमंत्रण करते। तरी सर्व ताईदादांनी या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त सहकुटुंब, सहपरिवार तथा मित्र परिवारासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सखा माझा ज्ञानेश्वर, सखा